राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबियांचं वर्चस्व आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर पक्षावर आपली पकड मजबूत केली। त्यानंतर शरद पवार यांनी नव्यानं पक्षाची बांधणी सुरू केली। दोनही नेत्यांनी एकमेकांवर अनेकदा टीकास्त्र देखील सोडले। पण या सगळ्यांमध्ये अनेक कार्यक्रम किंवा कौटुंबिक सोहळ्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात होती। आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांचं आभार मानणारं एक बॅनर लावलंय। त्या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार या दोघांचाही फोटो आहे। त्यामुळे बीडमध्ये सध्या हे बॅनर चर्चेचा विषय ठरलाय। सध्या बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 आमदार आहेत, पण शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे एकच आमदार तिथे आहे। त्यांच्याकडून अजित पवार यांचा फोटो लावून बीडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। त्यामुळे दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत। कारण त्यांच्या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार या दोनही नेत्यांचे फोटो आहेत। त्या बॅनरवर त्यांनी असं म्हटलंय की अजित पवार साहेब यांनी बीड मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस विकास निधी मंजूर करण्यासाठी ठोस पावलं उचलले, त्याबद्दल दादांचे मनपूर्वक आभार। आता यामुळे दोनही गट पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा रंगलेल्या आहेत। तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।